अपघातांमध्ये होणारी वाढ थांबवण्यासाठी वाहतुकीचे नियम सर्वांना माहिती व्हावेत यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू आणि कोल्हापूर शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून राष्ट्रीय सुरक्षा रस्ता अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदाच्या 1 ते 31 जानेवारी या कालावधीतील 37व्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती, हेल्मेट प्रबोधन रॅली तसंच विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवण्यात आले होते. आज या अभियानाचा सांगता समारंभ पार पडला. कोल्हापूर शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून सांगता समारंभाची सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना कोल्हापूर शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी रस्ता सुरक्षा अभियान हा वाहतूक विभागाचा सण असल्याचं सांगत कोल्हापुरात शहर वाहतूक नियंत्रण शाखेत मनुष्यबळ कमी असल्यामुळं वाहतूक नियंत्रण विभाग आणि कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण असतानाही ते वाहतूक नियंत्रणासाठी करत असलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचं सांगितलं. या सगळ्याचा विचार करता आमचा जो वाहतूक नियंत्रण विभाग आहे याच्यावरती प्रचंड ताण हा येत असतो आणि एकदम मर्यादित मनुष्यबळामध्ये, मर्यादित फॅसिलिटीजमध्ये आम्ही काम करत असतो. सर्व आमची यंत्रणा ही अत्यंत तळमळीने प्रयत्न करत असते. आमचा ट्रॅफिक पोलीस जो चौकामध्ये थांबतो, सिग्नलला थांबतो, तो अविरत ऊन, वारा, पाऊस, दिवस रात्र याची तमा न बाळगता त्या ठिकाणी थांबलेला असतो, फक्त आणि फक्त नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा याच्यासाठी. शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी वाहन चालवताना शिस्त न पाळणं हे अनेक अपघातांचं प्रमुख कारण असल्यानं वाहन चालकांमध्ये शिस्त निर्माण व्हावी, खास करून विद्यार्थी आणि तरुणांना वाहतूक नियमांची माहिती व्हावी यासाठी अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवल्याचं सांगितलं. यावेळी पोलीस निरीक्षक संतोष डोके, पोलीस निरीक्षक किरण लोंढे, RSPचे जिल्हा समादेशक श्रीकांत मोरे यांनीही मनोगत व्यक्त केली. यावेळी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाला सहकार्य करणाऱ्या घटकांसह अभियान काळात आयोजित वक्तृत्व, चित्रकला, निबंध आणि घोषवाक्य स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आलं. शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार राकेश मछले आणि सफाई कामगार समाधान पाटील यांचा उल्लेखनीय काम केल्याबद्दल आणि पोलीस अधिकाऱ्यांचा हेल्मेट देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव, नागेश म्हात्रे यांच्यासह पोलीस अधिकारी, शहर वाहतूक शाखेचे अधिकारी आणि अंमलदार यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.